हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा मायबाप, याचा भाग 2. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या प्रत्येक भेटीत मला नवनवीन दृष्टी मिळत गेली. 1968 ते 1973 या 5-6 वर्षात माझी साधनेची पुरेशी तयारी सद्गुरूंनी करून घेतली आणि अनपेक्षितपणे 1973 सद्गुरूपदाची जबाबदारी लिखित स्वरूपात माझ्या हाती दिली आणि सांगितलं, साधना करा, गुरुपरंपरा पुढे चालवा, आनंदात राहा. 15 ऑगस्ट 1974 या दिवशी स्वामीजी समाधीस्थ झाले. यापुढे नाथ संप्रदायाचे सद्गुरू या नात्यानं मला स्वतंत्रपणे कार्य करायचं होतं. काही दिवस विचार करून मी काही निर्णय घेतले आणि त्याप्रमाणे कार्याला लागलो. पहिलं म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या निर्णयानंतर 1 वर्षपर्यंत कुणालाही अनुग्रह दिला नाही. 1 वर्षानंतर एखादी व्यक्ती निवडून मधून अनुग्रह देण्यास प्रारंभ केला. अनुग्रह देताना एकांतात बसून सद्गुरू आणि शिष्य या दोघांच्या उपस्थितीत सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे अनुग्रह देण्याचं काम सुरू झालं. दरवेळी अनुग्रहाला अर्धा ते 1 तासपर्यंत वेळ लागत असे. आतापर्यंत ज्ञानेश्वरी निरूपणाला श्रोता म्हणून येण्याचं निमंत्रण मी सहसा कुणाला देत नसे. पण आता मात्र एखादी व्यक्ती कोणत्याही निमित्तानं परिचयाची झाली की त्या व्यक्तीचा स्वभाव लक्षात घेऊन योग्य वाटलं तर त्या व्यक्तीला ज्ञानेश्वरीला यायला सांगू लागलो. याचा परिणाम चांगला झाला. बरीच सत्वगुणी पण परमार्थाला अपरिचित असलेली मंडळी श्रवणाला येऊ लागली. त्यांच्या जीवनात परमार्थाचं नवं दालन उघडलं गेलं. पुढे तर त्या श्रोत्यांच्या जीवनात परमार्थ हा प्रमुख भाग, प्रमुख हिस्सा झाला. ज्ञानेश्वरी निरूपणाला 12 वर्ष झाली. त्यावेळेला प्रथमच स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ या नावाचं श्रोत्यांचं एक मंडळ बनवून त्याच्यामार्फत एक कार्यक्रम साजरा झाला. बरीच परमार्थप्रेमी मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाली. योगायोगानं त्याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून पुण्यात आगमन होणार होतं. यानंतर या मंडळातर्फे लहान मोठे पारमार्थिक कार्यक्रम साजरे केले जाऊ लागले. विशेषतः गुरुपौर्णिमा उत्सव, वर्धापन दिन उत्सव, रामनवमीची पोथी, गोकुळाष्टमीचा उत्सव हे समारंभ त्यात प्रमुख होते. 1968 ते 1974 या दरम्यान आमच्याकडे श्रवणाला येणाऱ्या अनेक श्रोत्यांना स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह मिळाला आणि ते साधनेला लागले. विशेषतः ध्यान साधना, सोहम साधना यावर सर्वांचा भर होता. दर सोमवारी दुकानाला सुट्टी असल्यानं मी घरी सकाळी पूजेनंतर 1-1.5 तास बसत असे. त्यावेळेला कुणी भाविक, साधक, परमार्थप्रेमी मंडळी घरी येत, परमार्थासंबंधी काही प्रश्न विचारित. त्यातून लोकांचं परमार्थासंबंधीचं अज्ञान स्पष्ट होऊ लागलं आणि त्यांना समाधान होईतो उत्तरं देण्याची सवय मला होऊ लागली. स्वामी स्वरूपानंदांनी अनुग्रह दिलेली पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साधनेसंबंधी नीट मार्गदर्शन मिळालं नसलेली अनेक मंडळी माझ्याकडे येऊ लागली. त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम गुरु आज्ञेप्रमाणे माझ्या हातून होऊ लागलं. याच काळात ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे याचा पहिला आणि 2रा भाग प्रकाशित झाला. 1968 ते 1974 या काळात नित्य निरूपणाला येऊ न शकणाऱ्या आणि परगावच्या साधकांना ग्रंथाद्वारे साधनेचं मार्गदर्शन, परमार्थाचे विचार सुस्पष्ट करून सांगणं शक्य आहे या विचारानं साध्या सोप्या मराठी भाषेत गद्यातून ग्रंथ काढणं सुरू झालं. स्वामी स्वरूपानंदांनी या ग्रंथाची मनापासून स्तुती केली. तसं त्यांनी मला पत्रानं कळवलं. त्यामुळे माझ्या कार्याला हुरूप आला.
पुण्यात केल्या जाणाऱ्या सर्व पारमार्थिक कार्याविषयीची माहिती मी पत्राद्वारे सद्गुरूंना कळवत असे. त्याला त्यांच्याकडून जे उत्तर येत असे त्यावरून त्यांची या सर्व उपक्रमांना संमती होती, एवढंच नाही तर उत्तेजन होतं याची मला खात्री पटली. त्याचबरोबर काही सावधानतेच्या सूचनाही त्यांच्याकडून मला मिळाल्या. माझ्या एका पत्राला उत्तर देताना ते म्हणाले, लोकांचा भाव पाहून लोक जे हार आणतील ते आपण आपल्या जवळच्या तसबिरीला घालावे आणि लोक जे नमस्कार करतील ते स्वीकारून नंतर ते आपल्या जवळ असलेल्या सद्गुरूंच्या तसबिरीला अर्पण करावेत. आज इथेच थांबूया. यानंतर या तिसऱ्या प्रकरणाचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.